नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. हरित क्रांती. हरित क्रांतीलाच इंग्लिशमध्ये किंवा ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये ग्रीन रिव्होल्यूशन असे म्हणतात. अमेरिकन वैज्ञानिक डॉक्टर विल्यम गॅड यांनी 1968मध्ये हरित क्रांती या संज्ञेचा वापर सर्वप्रथम केला. 1960मध्ये विकसनशील देशामध्ये गहू व भाताच्या बुटक्या जातींचा वापर व प्रसार झाल्यामुळे यांनी हरित क्रांती ही संज्ञा वापरली. या हरित क्रांतीमध्ये त्यांनी हाय यील्डिंग व्हरायटीचा वापर केला, जलसिंचनावर लक्ष दिलं, रासायनिक खतांचा वापर केला, पीक संरक्षण, त्यामध्ये रोगांचं नियंत्रण व कीड व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, ऊर्जेचा वापर, पत व विपणनाच्या सुविधा यांचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. 1950मध्ये मेक्सिको येथील रॉकफेलर फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी, त्यामध्ये नॉर्मन बोरलाग व इतर सायंटिस्ट होते, त्यांच्या गव्हाच्या बुटक्या जातीचा विकास केला. तर त्यामध्ये त्यांनी विटिक 62, पेंजोमो 62, लर्मा रोजा 64, सोनारा 64 इत्यादी हाय यील्डिंग व्हरायटीजचा वापर करून इंटरनॅशनल राईस रिसर्च सेंटर फिलिपाईन्स येथे त्या विकसित केल्या. आणि भारतामध्ये 1967मध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. तेव्हा 1960-61मध्ये इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम IADP हा भारतामध्ये खूप राज्यामध्ये घेण्यात आला. 1966मध्ये जेव्हा आपल्या इथे हरित क्रांतीची चाहूल लागली, तेव्हा लर्मा रोजो 64 व सोनारा 64 ह्या आयात करण्यात आल्या. पण यांचा रंग लाल होता, त्यामुळे त्या भारतीयांना आवडल्या नाहीत. म्हणून भारतीय MS स्वामीनाथन यांनी 1967मध्ये मेक्सिकन व भारतीय जातीचा संकर घडवून आणला व कल्याण सोना व सोनालिका या 2 व्हरायटी तयार केल्या. म्हणून त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे